तुम्ही कधी असा विचार केलाय का की आपल्याला जखडून ठेवणारे साखळदंड लोखंडाचे नसून आपल्याच विचारांचे असतात. आपण बाहेरून मुक्त दिसतो, पण आतून एका अशा पिंजऱ्यात बंद असतो ज्याची चावी आपल्याच खिशात असते, पण आपण ती विसरलेलो असतो. आज आपण निगेटिव्ह विचार नावाचा हा पिंजरा कसा तोडायचा हे पाहणार आहोत. निगेटिव्ह विचार म्हणजे काय? आपल्या मनामध्ये येणारे असे विचार जे दुःखी, चिंताग्रस्त आणि भीतीदायक असतात. समजा तुम्हाला एका जंगलातून जायचंय. तुम्ही वाघाचा विचार करून घाबरून तिथेच बसलात तर तुम्ही कधी जंगलात जाण का? पण जर तुम्ही विचार केला की माझ्याकडे बॅटरी आहे, मी सावध राहीन, तर तुम्ही रस्ता नक्की पार कराल. नकारात्मकता ही तुमची शत्रू नाही, ती फक्त तुमची अतिसावध झालेली बुद्धी आहे. तिला शत्रू म्हणण्याऐवजी तिला रिटायर करायला शिका. सगळे म्हणतात पॉझिटिव्ह राहा, पॉझिटिव्ह राहा, पण जेव्हा मन दुःखी असतं त्यावेळी आपले मन हे फक्त निगेटिव्ह विचारच करत असतं. घडून गेलेल्या भूतकाळातल्याच गोष्टी आठवत बसतं आणि त्याच गोष्टींचा विचार करतं. तेव्हा पॉझिटिव्ह राहणं खूप अवघड असतं. मग काय करायचे? या सगळ्यातून बाहेर कशी पडायचे? मी तुम्हाला सांगणार आहे अशा 5 गोष्टी ज्या तुम्हाला पॉझिटिव्ह राहायला मदत करतील. पहिली, न्यूट्रल व्हा. आज माझा दिवस खूप वाईट आहे असं म्हणण्यापेक्षा आज फक्त एक कठीण प्रसंग आला आहे, उद्याचा दिवस सुंदर असेल असं म्हणा आणि स्वतःला न्यूट्रल ठेवा. दुसरी, विचारांना नाव द्या. जेव्हा मनात येईल मी अपयशी ठरेन, तेव्हा मनाला म्हणा ठीक आहे, हा फक्त भीती नावाचा विचार जो माझ्या मनात आत्ता आला आहे. विचारांना स्वतःपासून वेगळे करायला शिका. तुम्ही तुमचे विचार नाही आहात, तुम्ही विचारांचे साक्षीदार आहात. तिसरी, 5 सेकंदाचा नियम लागू करा. जेव्हा एखादा निगेटिव्ह विचार तुमच्या डोक्यात येईल तेव्हा 5, 4, 3, 2, 1 अशी उलट उजळणी करा आणि लगेचच दुसरं काहीतरी काम करायला लागा. स्वतःला कोणत्या तरी वेगळ्या कामात गुंतवून घ्या. मेंदूची लिंक तोडणे महत्वाचे आहे. चौथी, काल्पनिक भीतीची पडताळणी. स्वतःला विचारा, हा विचार सत्यावर आधारित आहे की फक्त माझ्या कल्पनेवर? 90% वेळा तुम्हाला उत्तर कल्पना असंच मिळेल. पाचवी, एक छोटी कृती करा. नकारात्मकतेच्या वेळी एखादं अपूर्ण राहिलेलं छोटं काम पूर्ण करा किंवा तुमचा एखादा आवडता छंद जोपासा. उदाहरणार्थ कपाट आवरू शकता, तुम्ही गाणी म्हणू शकता, तुम्हाला हवं असेल तर डान्स करा. जेव्हा तुम्ही काहीतरी पूर्ण करता तेव्हा तुमच्या मेंदूत डोपामाइन रिलीज होतं, जे नकारात्मकता कमी करतं. मित्रांनो, हे मी इतक्या ठामपणे का सांगते? हे सगळं मी तुम्हाला फक्त कोणते पुस्तक वाचून सांगत नाहीये, मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे. कारण साधारण 4 वर्षापूर्वी मी स्वतः एका अशा मानसिक संघर्षातून जात होते जिथे मार्ग सापडणं कठीण होतं. माझ्या आयुष्यात असं काही घडत होतं ज्यामुळे मी दिवसभर फक्त निगेटिव्ह विचार करायचे. आजूबाजूचे लोक प्रश्न विचारायचे आणि त्या प्रश्नाच्या ओझ्याखाली मी स्वतःला विसरून गेले होते. पण मग एक दिवस मी ठरवलं की या विचारांना थांबवायचं. मी कागद आणि पेन्सिल हातात घेतली. मला जे हवं होतं, जे माझं स्वप्न होतं, त्याची चित्र काढायला मी सुरुवात केली. मी माझ्या मनातली सगळी नकारात्मकता त्या चित्रामध्ये ओतली आणि मनाला एका सकारात्मक छंदाकडे वळवलं. वेळ लागला, खूप संयम ठेवावा लागला, पण 3 वर्षाच्या त्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर माझी ती इच्छा पूर्ण झाली. आज जेव्हा मी मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवतं की जर मी त्या निगेटिव्ह विचारातच अडकून राहिले असते तर कदाचित मी इथपर्यंत आज पोहोचलेच नसते. तर मित्रांनो, शेवटी तुम्हाला इतकंच सांगायचंय की निगेटिव्ह विचार हे वादळासारखे असतात. ते येतात, आपल्याला डगमगून टाकतात, पण ते कायम राहत नाहीत. जसं मी माझ्या चित्रांच्या माध्यमातून माझ्या विचारांना नवीन दिशा दिली, तसंच तुम्ही तुमच्या मनातील काहूर शांत करण्यासाठी एखादा मार्ग नक्कीच शोधू शकता. लक्षात ठेवा, 3 दिवस असो, 3 महिने असोत किंवा माझ्यासारखे 3 वर्ष असो, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल आणि तुम्ही मनाला सकारात्मकतेकडे वळवण्याचा सराव केला तर तुमची स्वप्न नक्कीच सत्यात उतरतात. तुमच्या मनात येणारा प्रत्येक नकारात्मक विचार
हा तुमच्या प्रगतीचा अडथळा नाही, तर ती एक संधी आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि स्वतःला बदलण्याची. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि निगेटिव्ह विचार थांबवण्यासाठी तुम्ही कोणता मार्ग निवडणार आहात हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच एका मनाला उभारी देणाऱ्या विषयासह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.